नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. राजकीय बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत मी कुठेही जाणार नसल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांची अमरावतीत भेट घेतली आहे. महाराष्ट्राची थेट परकीय गुंतवणूक पुन्हा मुसंडी पाहायला मिळते. आर्थिक वर्षातील दोन्ही तिमाहीत महाराष्ट्रात भरघोस गुंतवणूक झाली असून महाराष्ट्र पुन्हा परकीय गुंतवणुकीत अग्रेसर ठरलाय. महाराष्ट्राने कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातला मागे टाकलं अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 12 जानेवारीला नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नाशिकमध्ये नेहरू युवा केंद्राच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. नाशिकच्या साधू ग्राम तपोवन परिसरात हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी भाजपचे सर्वच नेते आणि पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त महारॅली सभेचं आयोजन करण्यात आलंय. महारॅली सभेतून लोकसभा 2024च्या निवडणुकीचं रणशिंग फुंकत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी हे नेते या सभेत संबोधित करणार असल्याची माहिती मिळते आहे. काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिवसानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार यावर्षी सुद्धा दादर येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात झेंडावंदन सोहळा पार पडला. यावेळी मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील देवडिया भवनमध्ये नाना पटोले यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले असून या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेतीथल्ला, मुकुल वासनिक आदी मान्यवर उपस्थित होते. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील मराठ्यांना विनंती केली. आपण आहोत तोपर्यंत आपल्या मुलांना आरक्षण द्यायचं आहे, त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती, घरी राहू नका, सर्वांनी बाहेर पडा असं आवाहन जरांगे यांनी केलंय. मनोज जरांगे 20 जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघणार आहेत. ते आंजरवाली सराटी येथून पायी निघणार असून बीड जिल्ह्यातील गेवराई, पडळशिंगी, मदळमोही, अहमदनगर जिल्हा मार्गे सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, पुणे, मुंबई हायवे मार्ग, त्याचबरोबर लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदान असा मार्ग असेल. भरत गोगावले यांच्या मंत्रिपदाची चर्चा सर्वत्र होत असते. मात्र शिंदे सरकारसाठी भरत गोगावले यांनी मंत्रिपद नाकारल्याचा घटनाक्रम मंत्री उदय सामंत यांनी रायगडमध्ये सांगितलाय. राजकारणातील माणूस म्हणून सामंत यांनी गोगावले यांचा यावेळी गौरवही केलाय. नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शहरात लावलेल्या राहुल गांधींच्या होर्डिंगला काही अज्ञातांनी काळं फासल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली असून या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच ज्याने तोंडाला काळं फासलं त्याचं तोंड काळं होईल असंही वडेट्टीवार म्हणाले. आम्ही कारसेवक होतो, त्यामुळे आम्हाला 25 दिवसाची जेल झाली होती. संजय राऊत यांना अटक झाली असेल तर ते कोणत्या जेलमध्ये होते याचा पुरावा त्यांनी द्यावा असे आव्हान महाजन यांनी संजय राऊतांना दिलंय. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर गिरीश महाजन खरंच जेलमध्ये होते का असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारलाय. राम मंदिर हा एका पार्टीचा प्रोग्राम आहे. या पार्टीने प्रभू रामाला पूर्णपणे किडनॅप केला आहे, त्यामुळे बीजेपी कोण आहे प्रभू रामाचे निमंत्रण देणारे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. तर पॉलिटिकल इव्हेंट संपल्यानंतर आम्ही स्वतः अयोध्येत जाणार असंही राऊत म्हणाले. संजय राऊत यांचा सध्या गजनी झालाय. आमंत्रणावरून आम्ही कधी राजकारण केलं नसल्याचं राऊत म्हणत असले तरी यापूर्वी मेट्रो तसेच बाळासाहेब स्मारकाच्या भूमिपूजनावेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री असताना
त्यांनी का डावललं असा प्रश्न राणे यांनी केला। राम मंदिर कार्यक्रमाला बोलावलं नाही म्हणून त्याचा थैथयाट होत आहेत असं म्हणत टीका सुद्धा केली आहे। संपूर्ण भारत आणि देशवासियांना जोडण्याचं काम राहुल गांधी यांनी पहिल्या यात्रेमध्ये केलेलं आहे। या देशाचे संविधान वाचवण्याचं काम करायचं आहे, त्यामुळे ही संकल्पना घेऊन राहुल गांधी भारत न्याय यात्रा घेऊन यात्रा काढत आहेत, त्याचे आम्ही स्वागत करत आहोत अशी प्रतिक्रिया राऊत यांनी राहुल गांधींच्या भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यावर दिली आहे। सोलापूरच्या जनतेने नेहमीच भाजपाला पाठबळ दिलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर सोलापूरकरांचा विश्वास आहे। जगातील सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदींनी केला, त्यामुळे सोलापूर लोकसभेची जागा भाजपा 51% जिंकेल असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूरमध्ये केले। कबड्डी आणि राजकारण सारखंच असतं आणि 15 महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात आम्ही 50 विरुद्ध 13 अशा मोठ्या फरकाने सामना जिंकला असं विधान रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी महाडमध्ये केलंय। विकास गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी निवड सामन्याप्रसंगी ते उपस्थित होते।